नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रामध्ये आज 3 जाहीर सभा. सोलापूरमध्ये राम सातपुते आणि कराडमध्ये उदयनराजे, तर पुण्यामध्ये माहितीच्या 4 उमेदवारांसाठी सभा होणार. पुण्याचे माहितीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची आज पुण्यामध्ये सभा. सभेच्या पार्श्वभूमीवर दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद. सभेला अमित ठाकरेही उपस्थित राहणार. शशिकांत शिंदेंच्या प्रचारार्थ आज शरद पवारांची 4 वाजता वाईमध्ये सभा, तर धैर्यशील मोहिते पाटलांसाठी फलटणमध्ये दुसरी सभा. प्रणिती शिंदेंच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची आज सोलापूरमध्ये सभा. मवियाच्या उमेदवारासाठी ठाकरे मैदानात. मोदीला मत म्हणजे विनाशाला मत. 10 वर्ष थापा ही मोदींची गॅरंटी. ठाकरेंचं वचन महत्वाचं की मोदींची गॅरंटी हे महाराष्ट्रानं ठरवावं. उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा. समोरच्या उमेदवाराला रोज टोप घालताना कोणत्या पक्षामध्ये आहे याचा विचार करावा लागतोय. लघु आणि सूक्ष्म साईज प्रमाणे एकतरी प्रकल्प आणला का? उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर हल्लाबोल. ईडी सीबीआयला उद्या आमच्या नियंत्रणामध्ये असणार आहे. सरकार आल्यानंतर तुमच्या घरामध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही. राजन साळवींवरील कारवाईवरून ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. धुळ्याचे माहितीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे यांची उपस्थिती असणार. माहितीचे उमेदवार राहुल शेवाळे आज 11:30 वाजता उमेदवारी अर्ज भरणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. मवियाचे उमेदवार अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. सकाळी 11:30 वाजता समर्थकांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार. ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आज उमेदवारी अर्ज भरणार. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करणार. नाशिकचे मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. संजय राऊतांच्या उपस्थितीमध्ये रॅलीचंही आयोजन. शांतिगिरी महाराज आणि अनिकेत शास्त्री आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार. नाशिकमध्ये मोठी लढत होणार. गिरीश महाजन, दादा भुसेंची मुख्यमंत्री शिंदेंसोबत भेट. नाशिकच्या जागेवर उमेदवार लवकर जाहीर करण्याची मागणी. 2 दिवसांमध्ये उमेदवार जाहीर करण्याचं शिंदेंचं आश्वासन. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून अर्ज दाखल. नाशिकातून दिलीप खैरे, तर छत्रपती संभाजीनगरमधून मनोज घोडकेंनी अर्ज भरले. नाशिकात शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळानं भुजबळांची भेट घेतली. भुजबळांसोबत शिष्टमंडळाची 10 ते 15 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती. शांतिगिरी महाराज आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार. नाशिकची जागा शिंदे गटच लढवणार. औपचारिकता म्हणून उमेदवारीची घोषणा होणं बाकी. लवकरच मुख्यमंत्री अधिकृत घोषणा करतील. हेमंत गोडसे नाशिकातून लढण्यावर ठाम. अंबरनाथमधील काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक शिंदे गटात. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. 2017लाही भाजपसोबत जाण्याची चर्चा झाली. त्यावेळेला शिवसेनेसोबत युती तोडू शकत नाही असं शहांनी सांगितलं. तर आम्हाला शिवसेना चालत नाही असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे चर्चा पुढे गेली नाही. अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट. 2019ला उद्योगपतीच्या घरी चर्चा व्हायची. अमित शहा म्हणाले, मागचा अनुभव चांगला नाही. तुम्ही शब्दाचे पक्के आहात. शपथ घ्यावी लागेल. दुसरीकडे खरगे काही बोलल्यानं शरद पवारांनीही सांगितलं, ठरलं तसं करा. अजितदादांकडून पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. मोहिते पाटलांचं राजकारण पवारांनी जवळपास संपुष्टात आणलं होतं. त्यावेळेला आम्हीच त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. त्यांच्या घरातील सर्वांनाच जे घडतंय ते मान्य आहे असं नाही. फडणवीसांचा शरद पवारांना टोला. भाड्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांना धक्का. चुलत बंधू आणि सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटलांचा रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पाठिंबा. सर्व कार्यकर्त्यांना कमळाला मतदान करण्याचं आवाहन. मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणाचं वाईट चिंतत नाही, पण माझा विश्वासघात केला की त्याचा सत्यानाश होतो. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मोदी बोलतात एक आणि करतात एक. 70,000 कोटींचा घोटाळा बाहेर काढला, मग उपमुख्यमंत्री केलं. अमोल कीर्तीकरांचा भाजपवर निशाणा. हे मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांचं सरकार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव देत नाही. शरद पवारांची सरकारवर टीका. बारामतीच्या भोरमध्ये शिंदे गटाची विजयी निर्धार बैठक संपन्न. सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार. तुम्ही खासदार तर दादा मुख्यमंत्री होणार म्हणत ज्येष्ठ व्यक्तीकडून सुनेत्रा पवारांना आशीर्वाद. विवेवाडी परिसरामध्ये नागरिकांच्या भेटी घेत असताना आजोबांकडून शुभेच्छा. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मनसेचा मेळावा संपन्न. मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. उत्तर मुंबई लोकसभेचे उमेदवार पियुष गोयल यांचा रोड शो. रोड शोमध्ये हजारो लोक सहभागी. आशिष शेलार, गोपाळ शेट्टींचाही सहभाग. मुंबईच्या कलिना विधानसभा क्षेत्रामध्ये माहितीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या हस्ते निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन. अंबरनाथमध्ये माहितीचा संवाद मेळावा संपन्न. कल्याण लोकसभेमध्ये 10 वर्षांमध्ये केलेली कामं घरोघरी पोहोचवा. मेळाव्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदेंचं आवाहन.
भिवंडीच्या ग्रामीण भागामध्ये कपिल पाटलांचा प्रचाराचा धडाका, माहितीच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन मोर्चे बांधणी सुरू. म्हाताऱ्यांना भल्याभल्यानं एकटं पाडलं, त्यांचं काय घेऊन बसता, वसंतदादांसोबत केलेली गद्दारी नव्हती का, शहाजीबापू पाटलांची पवारांवर टीका. तर झाडी डोंगरवाल्यांना वसंतदादांबद्दल जास्त माहिती आहे का, रोहित पवारांचं प्रत्युत्तर. शरद पवारांनी धाराशिवची लेक असलेल्या सुनेत्रा पवारांचा अपमान केलाय, राग व्यक्त करण्यासाठी अर्चना पाटलांना निवडून द्या, धाराशिवमध्ये धनंजय मुंडेंचं वक्तव्य. जुने व्हिडिओ काढून आताच्या निवडणुकीमध्ये गैरसमज पसरवला जातोय. 2019ला ताई आणि मी विरोधक होतो, पण आता एकत्र, धनंजय मुंडेंचा विरोधकांवर निशाणा. जसं मांजर मारल्यानंतर काशीला जातात त्याप्रमाणे आमच्याकडून भाजपचं मांजर मारलं गेलं होतं, म्हणून आम्ही गुवाहाटीला गेलो होतो, शहाजीबापू पाटील यांचं वक्तव्य. मोदींचे आजचे दिन आम्हाला नको, 2014चे दिवस आम्हाला परत द्या, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला. एक ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करणार तर दुसऱ्या हाताच्या पंजाला, श्रीकांत शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला. उद्धव ठाकरे हाताच्या पंजाला मत देणार, मत गुप्त असलं पाहिजे, हा नियम ठाकरेंना माहिती नाही, आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका. अजित पवार पालकमंत्री असताना निधी दिला नाही, भर सभेमध्ये कागदपत्र दाखवत अमोल कोल्हेंकडून खंत व्यक्त. ज्यांना माणसं सांभाळता येत नाहीत त्यांना जनतेनं घरी पाठवलं, शिवसेनेची आता शिवसेना झालीय, सदाभाऊ खोत यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. माझ्या नावाचा दुसरा उमेदवार शोधून त्याला पिपाणी चिन्ह दिलं, लोक निवडणुकीमध्ये तुमचा बँड वाजवणार, निलेश लंकेंचा सुजय विखे पाटलांवर निशाणा. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या पराभवासाठी शिंदेची यंत्रणा काम करत आहे, महायुतीमध्ये गँगवॉर सुरू, त्याचा लवकरच स्फोट होईल, संजय राऊतांचा शिंदे गटावर गंभीर आरोप. आम्ही अजित पवारांना संपवायला आलोय, आले किती गेले किती संपले भराभरा, पण शरद पवारांच्या नावाचा अजूनही दरारा, संजय राऊतांकडून पवारांचं कौतुक. पवारांना संपवायचे असं चंद्रकांत दादा म्हणाले, पोटामधलं ओठावर आलं, शरद पवार लढतात हे भाजपला सहन होत नाही, सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला. धुळे लोकसभेच्या रिंगणामध्ये आता करणी सेनेची एंट्री, करणी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंदसिंग ठोके उमेदवारी करणार, अपक्ष उमेदवारी करत विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीगाठी सुरू. सांगलीमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या प्रचारामध्ये विश्वजित कदम सहभागी, सुरुवातीला सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये होता वाद. राजवर्धन कदम बांडेंच्या दाव्याला शाहू महाराजांचं पत्रकातून उत्तर, राजश्री शाहूंच्या रक्ताचा विचारांचा मी खरा वारसदार, शाहू महाराजांचं पत्र. ज्या व्यक्तीकडे 22 जागांवर उमेदवार निश्चितीचा अधिकार होता ती व्यक्ती 4 जागांवर समाधान कसं मानतोय, अमोल कोल्हेंची अजित पवारांवर नाव न घेता टीका. जेवढी दडपशाही कराल तेवढा मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही, सदाभाऊ खोतांच्या ईडीच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंचं सडेतोड उत्तर. राज ठाकरेंच्या सभा कुठे होणार हे लवकरच जाहीर करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. ठाणे लोकसभेसाठी शिंदे गटाकडून नरेश मस्के, सरनाईक आणि रवींद्र फाटक यांच्या नावाची चर्चा, तर मुंबई उत्तर पश्चिममधून वायकरांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. दक्षिण मुंबईच्या जागेवर शिंदेच्या शिवसेनेकडून यामिनी जाधवांचं नाव चर्चेत, मिलिंद देवराही दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही, सूत्रांची माहिती. नवी मुंबईचे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण अर्थात जेएनपीटी येत्या 5 वर्षांमध्ये कार्बन उत्सर्जन मुक्त होणार, ट्रकचं रूपांतर विद्युत बॅटरी आधारित वाहनांमध्ये करण्यास सुरुवात. मुंबई विमानतळावरून चेक इन तपासणी आता 20 ते 30 सेकंदामध्ये पूर्ण होणार, प्रवाशांची गर्दी पाहता अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसवण्यात आली. आता आरक्षणावरून कुणालाही विनंती करणार नाही, पण आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरणार आणि सर्व 288 जागा लढणार, मनोज जरांगेंचा इशारा. राज्यामध्ये तापमान वाढीमुळे उष्माघाताच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ, 1 मार्चपासून आतापर्यंत 184 रुग्णांची नोंद, धुळे, ठाणे आणि वर्ध्यामध्ये सर्वाधिक वाढ. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पावसाचा अंदाज, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. मराठवाड्यामध्ये एप्रिल अखेरीस धरणांनी तळ गाठला, जायकवाडी धरणामध्ये 11% पाणीसाठा शिल्लक, तर विभागामध्ये एकूण 877 प्रकल्पांमध्ये 15.76% पाणीसाठा. नागपूर विभागामधल्या मोठ्या धरणांमध्ये 41.61% पाणीसाठा, अमरावतीमधल्या धरणांमध्येही कमी पाणीसाठा, विदर्भातील नागरिकांचा पाणी टंचाईशी सामना करावा लागला. इगतपुरीच्या भावली ग्रामपंचायत हद्दीमधील आदिवासी वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई, विहिरीमध्ये अवघा 10 ते 15 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक, भावली धरणातून पाणी पुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी. मुंबईमध्ये मतदान केंद्रांवर आपला दवाखाना आरोग्य सेवा पुरवणार, नागरिकांना उष्माघात किंवा इतर त्रास होऊ नये म्हणून खबरदारी. माथेरानमध्ये मिनी ट्रेनला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, आर्थिक वर्षामध्ये 5 लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास, मिनी ट्रेनमुळे मध्य रेल्वेला 3,54,00,000 रुपयांचा महसूल.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेला राज्यभरातून अत्यल्प प्रतिसाद. प्रवेशांसाठी उपलब्ध जागांच्या 10%ही नोंदणी झाली नाही. आरटी अंतर्गत शाळांच्या प्रवेश अर्जासाठी शेवटचे 2 दिवस बाकी. प्रवेश अर्जाची मुदत 30 एप्रिलला संपणार. स्कूल बस चालक आणि स्कूल व्हॅन चालकांना आरटीओ प्रशिक्षण बंधनकारक. नागपूर प्रादेशिक परिवहन विभागाचे आदेश. वंदे भारत ट्रेननंतर आता वंदे भारत मेट्रोही प्रवाशांच्या सेवेमध्ये. वंदे भारत मेट्रोची चाचणी जुलैपासून, स्लीपर ट्रेनची चाचणी पुढील महिन्यापासून सुरू होईल. पुण्यामध्ये फळभाज्यांच्या दरामध्ये 10% वाढ. लसूण, काकडी, फ्लॉवर, शेवगा आणि घेवड्याच्या दरामध्ये वाढ, तर पालेभाज्यांचे दर स्थिर. तुरडाळीच्या दरामध्ये आठवड्याभरामध्ये 5 रुपयांची वाढ. अपुऱ्या पुरवठ्यामुळे दर वधारले. तुरडाळीचे दर 180 ते 185 रुपयांवर. पुण्याच्या धनकवडीमध्ये शालेय योग मोडो स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये जिल्ह्याच्या विविध भागातील विद्यार्थी सहभागी. पुण्याच्या खामगावमधील पानशेत नदीपात्रामध्ये बुडून तरुणाचा मृत्यू. गोधड्या धुवत असताना तोल जाऊन पाण्यामध्ये बुडून मृत्यू. 1 तासाच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुण्याच्या शिरूरमधील बैलगाडा शर्यतीदरम्यान तुंबळ हाणामारी. हाणामारीमध्ये 1 तरुण गंभीर जखमी. शिंदेवाडीमधल्या यात्रेमधील बैलगाडा घाटामधली घटना. कल्याण मुरबाड रेल्वेच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध. 50-60 शेतकऱ्यांचा राहती घरं देण्यास विरोध. हरकती दाखल करून थेट सर्वे केल्यानं शेतकऱ्यांचा गोंधळ. धुळे लोकसभा मतदारसंघातील खासदार सुभाष भामरे हे निष्क्रिय खासदार आहेत. वंचितचे उमेदवार अब्दुल रहमान यांचं वक्तव्य. शोभा बच्छाव यांना ग्रामीण भागातून लाखांचं मताधिक्य देणार. आमदार कुणाल पाटलांचा निर्धार. कुणाल पाटलांकडून कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन. जिल्हाधिकारी गोविंद बोडकेंचं आवाहन. धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी. पोलीस प्रशासनाचं शहरातील वातावरण सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न. गोंदियामध्ये एसटीच्या अमृत योजनेमुळे 11 महिन्यामध्ये 2,35,000 ज्येष्ठांना आधार, तर ज्येष्ठांचा प्रवास वाढल्यानं एसटीला 1,29,73,000 रुपयांचं उत्पन्न. गोंदियाच्या दासगाव रोडवर निलज गावाजवळ 2 दुचाकींचा अपघात. धडकेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू, तर 2 जण गंभीर जखमी. विरारमध्ये कारचा नाल्यामध्ये पडून अपघात. कार चालक नशेमध्ये कार चालवत असल्याचा संशय. अपघातामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. परभणी शहरामध्ये वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस. पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा, तर काही काळासाठी वादळी वाऱ्यामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी बदली होईल. वर्ध्यामधल्या कारंजा तालुक्यामधल्या विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. अवकाळीमुळे भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. जळगावमध्ये कोळी समाजातर्फे सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 17 जोडप्यांचा विवाह संपन्न. सामूहिक विवाह सोहळ्याला मंत्री गुलाबराव पाटलांची उपस्थिती. नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार. नंदुरबारमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न. ज्या मतदान केंद्रांवर गेल्या निवडणुकीमध्ये 50% कमी मतदान झालं, अशा परिसरामध्ये जनजागृती केली जाणार. नंदुरबारमध्ये लग्नसराईमुळे एसटी बसमध्ये प्रचंड गर्दी. शासनाच्या सवलतींमुळे एसटी बसला पसंती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याची आवक घटली. आवक घटल्यानं भाजीपाल्यांचे दर वाढले. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. महावितरण कंपनीच्या अॅल्युमिनियमच्या विद्युत तारा लंपास. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. चेन्नई सुपर किंग्सचा हैदराबादवर 78 धावांनी विजय. ऋतुराज गायकवाडच्या 54 चेंडूमध्ये 98 धावा, तर तुषार देशपांडेंच्या 4 विकेट्सच्या बळावर चेन्नईचा मोठा विजय. अरविंदर लवली यांचा दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा. दिल्लीमध्ये आपशी आघाडी केल्यानंतर काँग्रेस पक्षातील धुसफूस. आपसोबत युती केल्यानं लवली यांचा राजीनामा. काँग्रेसचे माजी आमदार आसिफ मोहम्मद खान यांना धक्काबुक्की. अरविंदर सिंग लवली यांच्या समर्थकांकडून धक्काबुक्की. आरएसएस आरक्षणाच्या बाजूनं काही लोक खोटं पसरवत आहेत. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची काँग्रेसवर टीका. ओडिशामध्ये बीजेपी बीजेडीचा विवाह. दिल्लीचे अंकल आणि नवीन पटनायक यांनी मिळून तुमचे पैसे लुटले. केंद्रपारा इथल्या जाहीर सभेमध्ये राहुल गांधींची टीका. जेव्हा आपण मजबूत सरकारबद्दल बोलतो तेव्हा ममता बॅनर्जी मजबूत सरकारबद्दल बोलतात. जेपी नड्डांची ममता बॅनर्जी यांच्यावर टीका. पश्चिम बंगालमध्ये भेदभाव आणि दहशतवाद्यांशी मवाळ असलेलं सरकार. नड्डांची टीका. कर्नाटकमधील सौधा इथे महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसचं आंदोलन. दुष्काळ निवारणासाठी कर्नाटक सरकारला अधिक निधी देण्यासाठी काँग्रेसचे खासदार आणि सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला यांच्यासह कार्यकर्त्यांचं आंदोलन. जम्मू आणि काश्मीरच्या गुरेज बांदीपोरा मार्गावर राजंदन टॉप या इथे बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या 35 वाहनांना बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या पथकानं बाहेर काढलं.
गुजरात एटीएस आणि एनसीबी सह भारतीय तटरक्षक दलाची अरबी समुद्रामध्ये संयुक्त कारवाई. 14 पाक कर्मचाऱ्यांसह एक पाकिस्तानी नौका पकडली. 600 कोटी रुपयांची सुमारे 86 किलो अवैध दारू आणि 80 किलो ट्रक जप्त.